तर आज आहे हर्षदचा बर्थडे आणि त्यासाठी आम्ही फिरायला चाललेलो आहे. तर आज ऋषी आमच्या सोबत नाही आहे म्हणून गाडी मी चालवणार आहे. आमच्या घरी हा जो क्यूट मेंबर आलेला होता ना, त्याला आता फायनली आम्हाला बाय बाय करायचं आणि त्याला त्याच्या घरी सोडून द्यायचं. त्याच्यानंतर मी हर्षदला हॅपी बर्थडे विश केलं आणि आम्ही तिथून गेलो डायरेक्ट शॉपवर, कारण की शॉपवर आहे ना हर्षदसाठी आम्हाला न्यू ड्रेस घ्यायचे होते बर्थडेसाठी. हर्षद आम्हाला कपडे ट्राय करून दाखवत होता, मग आम्ही त्यातलेच काही कपडे चॉईस केले आणि ते घेऊन डायरेक्ट गेलो केक शॉपवर. कोणत्या फ्लेवरचे केक घ्यावे हेच कळत नव्हते म्हणून आम्ही 2 केक घेतले वेगवेगळ्या फ्लेवरचे. तर आज आमच्या घरी बनणार आहे सर्वांच्या आवडीच्या वरण बट्ट्या. तर मी वरण बनवलं आणि आईंनी बट्ट्या फ्राय करून घेतल्या. मग आम्ही पोटभर जेवण केला आणि त्यानंतर ना अरविंद दादा जेवण करत होता तर ऋषी काय करत होता, ते जे जेसीबी आहे ना त्याने अरविंद दादाला बट्टी वाढत होता. अरविंद दादाचं पोट फुल झालेलं होतं तरी पण याचं चालूच होतं एक एक बट्टी वाढणं. आणि इथं बघा बर्थडे बॉयचं कसं तोंड उतरलेलं आहे, कारण की याला कोणी बर्थडे गिफ्टच दिलं नाही. त्यामुळे आम्ही बर्थडे सेलिब्रेशनची तयारी केली आणि हर्षद बघा कसं जबरदस्ती हसतोय, कारण की त्याला आहे ना खूप जास्त बोर झालेलं होतं. आम्ही नुसते फोटोच करत होतो, नुसते फोटो काढत होतो. मग आईंनी त्याला ओवाळलं, मी त्याला ओवाळलं आणि आमच्या फॅमिलीतली सर्वात फेमस जोडी ते म्हणजेच की आशिष आणि निवृत्ती, त्यांनी पदर घेऊन त्याला ओवाळलं. सो फायनली आता टाइम होता केक कटिंगचा. हॅपी बर्थडे टू हर्षद. मग आम्ही सर्वांनी त्याला विश केला आणि त्यानंतर आम्ही परत लागलो फोटो काढायला. हर्षदला अजिबात आयडिया नव्हती की त्याला हे असलं भारी बर्थडे गिफ्ट भेटणार आहे. सो त्याला हे वॉच आम्ही बर्थडे गिफ्ट केलं होतं आणि ते त्याला खूप जास्त आवडलं. तुम्हाला मिनी ब्लॉग आवडला का हे कमेंट करून नक्की सांगा. मिनी ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा. ओके टाटा बाय बाय.